श्री स्वामी समर्थ. अध्याय 14. कथासार. आपल्या कृपेचे सारामृताचे 13 अध्याय पूर्ण झाले. आता त्याच कृपेच्या बळावर पुढील चरित्र वधवून घ्यावे अशी श्री स्वामीचरणी विनंती करीत ग्रंथकार अध्यायांचा प्रारंभ करता झाला. श्री स्वामी रायांची भक्ती कशी करावी असा प्रश्न अनेक स्वामी भक्त ग्रंथकाराला विचारते झाले. तेव्हा भक्तांच्या मनातील शंका समस्याचे निराकरण करण्याच्या हेतूने श्री स्वामींची उपासना व भक्ती कशी करावी याचे मार्गदर्शन ग्रंथकाराने या अध्यायात केलेले आहे. सकाळी उठून श्री स्वामींचे स्मरण करावे. त्यानंतर शुद्ध मनाने सर्व नित्यकर्मे आटपून आसनावर बसावे आणि श्री स्वामींची मनोभावे पूजा करावी. एकाग्र चित्ताने श्री स्वामींना स्नान घालून चंदनलापी लेप लावावा. सुगंधी फुले अर्पण करावी. धूप दीप नैवेद्य तांबूल व दक्षिणा ठेवावी. नमस्कार करून श्री स्वामींचे नामस्मरण व प्रार्थना स्तोत्र म्हणावे. शक्य झाल्यास श्री स्वामींची सहस्त्रनामावली उच्चारून विविध गुणवैशिष्ट्यांनी नटलेल्या श्री स्वामींच्या अवतार कार्याचे गायन करावे. श्री स्वामी चरणी मस्तक ठेवून आपले कुटुंबियाचे समाजाचे स्वास्थ्य आणि कार्य उत्तम करणारे पूर्वत्वास यावे याकरिता प्रार्थना करावी. संत संजनाचा सहवास घडावा. व्यवहाराचा मर्यादित वापर करून परमार्थाचा मार्ग प्रशस्त व्हावा याकरिता प्रार्थना करावी. दर गुरुवारी उपवास करून श्री स्वामींचे पूजन करावे. प्रदोष समयानंतर उपवास सोडावा. त्यामुळे चित्तबुद्धी सुदृढ होईल, मन शुद्ध होईल. जप जाप्य आणि मानस पूजेद्वारे श्री स्वामींना संतुष्ट करावे. आपण श्री स्वामी भक्त आहोत याचा अहंकार बाळगू नये. आपल्या हातून घडणाऱ्या दांभिक कृतीमुळे श्री स्वामींचा कोप होईल याची जाणीव ठेवून प्रत्येक स्वामी भक्ताने श्री स्वामी कार्यात अग्रेसर व्हावे. अध्याय 14 समाप्ती. श्री स्वामी समर्थ.